लोकसभेत मराठवाड्यात भोपळ्या मिळालेल्या भाजपनं आता विधानसभा निवडणुकीकरता नव्यानं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। भाजपच्या विद्यमान 17 जागा राखण्याकरता नव्यानं व्यूहरचना करण्यास फडणवीसांनी आता सुरुवात केली आहे। भाजपची मराठवाड्यात नव्यानं मोर्चे बांधणी, विधानसभेच्या जागा राखण्यासाठी नवी रणनीती, लोकसभेची पिछेहाट भरून काढण्याचं आव्हान। लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात मोठा धक्का बसला होता। 2019 मध्ये मराठवाड्यात लोकसभेच्या 8 पैकी 4 खासदार भाजपचे होते। 2024च्या निवडणुकीत मराठवाड्यात भाजप शून्यावर आले। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसला होता। विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी फडणवीसांनी आता कंबर कसले। मराठवाड्यात विधानसभेचे 48 मतदारसंघ आहेत। 17 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत। 15 मतदारसंघात शिवसेना राष्ट्रवादीचे आमदार आहेत। 32 मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे। एकेका विभागाच्या आमदारांची बैठक घेतो आहे, त्यामध्ये काय अडचणी आहेत त्याही समजून घेतोय आणि त्यासोबत निवडणुकीच्या दृष्टीने काय आमची स्ट्रॅटेजी आहे त्या संदर्भात त्यांचा फीडबॅक घेतो। मराठवाड्याची आढावा बैठक ही नियमित असल्याचा दावा करण्यात येतोय, पण हा दावा तितकासा खरा नाही। ज्या ठिकाणी जागा संकटात आहे त्या ठिकाणी आतापासून नव्या चेहऱ्याची चाचपणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। सरकार विरोधातील नाराजी आणि आरक्षण आंदोलनाच्या वणव्यातून मराठवाड्याच्या जागा भाजप कशा वाचवेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।